नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला बी ए भागच्या आपल्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका जी 12 नंबर आहे त्या संदर्भात चर्चा करत होतो. पहिला घटक आपला चालला होता शब्दशक्ती आणि यातली जी तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना, त्या व्यंजनेच्या प्रकारावरती आपण चर्चा करत होतो. तर या व्यंजनेचे दोन मुख्य प्रकार पडतात, एक शाब्दी व्यंजना आणि अर्थी व्यंजना. या मुख्य प्रकारांचे पुन्हा उपप्रकार पडतात, जसं की शाब्दी व्यंजनेचे अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना असे दोन प्रकार पडतात. तर त्याविषयी आपण शाब्दी व्यंजनेची जे प्रकार आहेत उपप्रकार त्याची चर्चा करत होतो. तर त्यातला अभिधामूलक व्यंजनेचा भाग आपण पाहिला. की अभिधामूलक व्यंजनेत काय होतं की तो जो शब्द आहे त्या शब्दाला दोन दोन अर्थ तिथे ध्वनित होताना आपल्याला दिसत आहेत. तर हे दोन अर्थ तिथे होते. आता जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लक्षणामूलक व्यंजना. आता शब्दशक्तीविषयी आपण पाहिलं की लक्षणेत काय होतं, मुख्यार्थ बाद होतो आणि पण मुख्यार्थाचा जो दुसरा अर्थ आपण घेतो त्याचा आणि मुख्यार्थाचा काहीतरी संबंध हा असतो आणि त्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. तर त्यातून होणारं म्हणजे असे काही शब्द आहेत की जे आपल्याला अभिधेतनं येतात पण लक्षार्थ प्रकट करत असतात, म्हणून ती लक्षणा व्यंजना. तर इथे काय होतं तर ही शाब्दी व्यंजनेचा लक्षणामूलक व्यंजना हा दुसरा प्रकार आहे आणि काही ठराविक हेतू मनात बाळगून आपण लक्षणेचा वापर करत असतो. पण म्हणजे लक्षणेचा वापर करताना आपल्या मनात काहीतरी ठराविक हेतू असतो, पण कित्येक वेळा काय होतं की लक्षणे मागील प्रयोजन केवळ लक्षणा व्यापारानं कळत नाही. कित्येक वेळा ते कळत नाही, तिथे आपल्याला व्यंजनेचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे लक्षणेने अर्थ येणारच आहे तिथे, पण ते कळत नाही, म्हणून आपल्याला व्यंजनेचा आधार घ्यावा. म्हणून तिला काय म्हणायचं, लक्षणामूलक व्यंजना. परत एकदा लक्षात घ्या की काही ठराविक हेतू मनात बाळगून आपण लक्षणेचा वापर करतो, पण अनेक वेळा लक्षणे मागील प्रयोजन काय होतं केवळ लक्षणा व्यापारानं कळत नाही. तिथे आपल्याला व्यंजना शक्तीचा आधार घ्यावा लागतो. म्हणून तिला काय म्हणायचं, लक्षणामूलक व्यंजना. उदाहरणार्थ आता बघा की माझ्या ग दारावरून कोण्या राजाचा हत्ती गेला, असं एका लोकगीतामध्ये म्हटलेलं एक पंक्ती आहे. आता इथं काय आहे तर शब्दाचा मुख्यार्थ बाधित करायला लागलेला आहे. कारण दारावरून म्हणजे रस्त्यावरून असा अर्थ आपण तिथे घेतलाय. तरीही काय होतं, दाराच्या अगदी जवळून हत्ती गेला असं सुचवायचं आहे की काय, असे आपल्या मनात येतं. म्हणून या व्यंजनेला लक्षणामूलक व्यंजना म्हणतात. हत्ती दारावरून गेला तर रस्त्यावरून गेला, पण रस्त्यावरून गेला का अगदी घराच्या जवळून गेलाय असा पण अर्थ त्यावेळेला आपल्या मनात येतो. इथे काय होतं, वाच्यार्थ अनावश्यक ठरतो. म्हणजे जो पहिला अर्थ येतो तो अनावश्यक ठरतो आणि दुसरा अर्थ महत्वाचा ठरतो. म्हणून या व्यंजनेला काय म्हणतात, लक्षणामूलक व्यंजना. आता इथे काय झालं, दार आणि दारासमोरचा रस्ता यांच्यातलं निकटत्व आहे. निकटत्वाचा अर्थ इथे काय होतो, व्यंजनेने येतो. म्हणजे
दाराच्या समोर रस्ता आहे, तर रस्ता हा दाराच्या अगदी जवळून गेलाय, त्यामुळे हत्ती पण दाराच्या जवळून गेला असेल असा अर्थ येतो. आपले जे मराठीतले कवी आहेत, केशवसूत असू दे, बालकवी असू दे किंवा कवी बी, यांच्या कवितांकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला या लक्षणामूलक व्यंजनेचा अधिक तिथे जो व्यापार झालेला आहे तो दिसून येतो. उदाहरणार्थ बालकवींची फुर्राणी कविता किंवा औदुंबर कविता, पारवा, या ज्या कविता आहेत, या कवितांचं ज्यावेळेला आपण काव्य सौंदर्य अनुभवायला लागतो त्यावेळेला तिथे अर्थाचे अनेक वलय निर्माण होतात. तो जो शब्द आहे तो एकच एक अर्थ आपल्याला तिथे अभिप्रेत राहत नाही, दुसराही अर्थ तिथे येतो. म्हणजे वाच्यार्थ हा पेक्षा वेगळा अर्थ आणखी आपल्याला तिथे घ्यावा लागतो आणि तो व्यंजनेने आपल्याला तिथे येतो. उदाहरणार्थ औदुंबर सारखी कविता जी आहे त्यात हा लक्षणामूलक व्यंजना व्यापार कसा दिसतो बघा. की एक एक डोह आहे आणि त्या डोहाकडे जाणारी एक वाट गावाकडनं अशी बाहेर पडलेली तिथे दिसते, एक निसर्ग चित्र. औदुंबर ही अगदी छोटीशी कविता आहे, 8 ओळींची कविता, एक सुंदर निसर्ग चित्र. की एक डोह आहे, त्या डोहाच्या काठावरती औदुंबराचं झाड आहे आणि गावाच्या दिशेनं एक वाट तिथपर्यंत पोचलेली आहे. तर इथे आपल्याला मुख्यार्थ घेऊन चालत नाही, तर लक्षार्थानंच तिथे आपल्याला कवितेचं सौंदर्य जाणून घ्या. पण लक्षार्थ सुद्धा तिथे अपुरा पडतो, हे लक्षात घ्या. लक्षार्थानं सुद्धा तिथे अर्थ कळत नाही, त्यासाठी आपल्याला व्यंजनेचा आधार तिथं घ्यावा लागतो. कारण बालकवींनी तिथं एक शेवटच्या ओळीमध्ये पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर असं म्हटलेलं आहे. आता त्यामुळं काय झालं, पाय टाकू नये. आता पाय हे कुणाला असतात, माणसाला असतात. औदुंबराचे पाय असा शब्दप्रयोग आल्यामुळं अनेक अर्थ तिथे गोंधळ उडला. मग हे औदुंबर काय आहे नेमकं, त्याचे वेगवेगळे अर्थ जवळ खूप जणांनी सांगितले. या काव्यपंक्तीत आपल्याला जो अर्थ आहे तो लक्षार्थानं घ्या, तेवढ्यानेच त्या कवितेचं सौंदर्य स्पष्ट होत नाही, तर आपल्याला तिथं व्यंजनेचा आधार घ्यावा लागतो. कारण औदुंबर जे तिथे प्रतिमा उभी केली ती पाय टाकून जळात बसला असला औदुंबर म्हटल्यामुळं अडचण निर्माण झाली. की मग हा औदुंबर कोणी स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे का, कोणी संन्यासी आहे का कोणी अल्लड असं मूल आहे जे पाण्यात पाय टाकून बसलेलं आहे. तर असे अनेक अर्थ वाचकाच्या मनामध्ये येताना दिसतात. तर ही सगळी जी किमया आहे ती व्यंजनेची आहे, या अर्थ व्यंजनेमुळं आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर संध्या रजनी सारखी बालकवींची कविता, त्याच्यामध्ये सूर्य आणि पश्चिम दिशा यांच्यामध्ये यांच्या भेटीचं वर्णन केलंय. म्हणजे सूर्य मावळतो त्याला तो पश्चिमेकडे जातो, तर पश्चिम दिशा लालेलाल होते. तर ह्या एका तिचं ते पश्चिम दिशेचं लालेलाल होणं, याला बालकवी प्रियकर आणि प्रेयसीची प्रेमभेटीचं वर्णन करतात. म्हणजे तो सूर्य त्या पश्चिम दिशेला भेटायला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं एक सुंदर प्रेम कविता तिथं निर्माण झालेली आपल्याला पाहायला दिसते. किंवा कुसुमाग्रज यांची महावृक्ष सारखी
जी कविता आहे ती सुद्धा लक्षणामूलक व्यंजनेचं उदाहरण म्हणून सांगता येईल. आकाशाच्या निळ्या अपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारा पुरातन महावृक्ष, धरतीतून उमललेल्या नमस्कारासारखा, आकाशातून उतरलेल्या आशीर्वादासारखा, मेणासारखा मऊ, वज्रासारखा कठोर, जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा, आकाशाच्या रहिवाशांना माया देणारा, ग्रीष्माचं विक्राळदा खांद्यावर झेलणारा, वर्षेचे विजा तांडव फांद्यावर पेलणारा महावृक्ष, बलाढ्य सार्वभौम आहात बरसून जा, वाहत्या ढगांना समजावणारा, मुक्त व्हा पण मातू नकोस वादळ वाऱ्याला दटावणारा, पायथ्यापासच्या तृणांकुराला वत्सल स्वराने धीर देणारा, अशी ही महावृक्ष कविता. ते शेवटी ते म्हणतात की तेव्हा हजार पाखरांचे भयग्रस्त तवे दिगंतात सैरभैर उधळले, क्षितिजावर तरंगणारे ढग गहिवरले आणि त्यांचा निष्प्राण देह छातीशी कवटाळणाऱ्या धरणीचे तर सारे चैतन्यच मावळले. तर एका पुरातन महावृक्षाचं चित्र लेखक इथे रेखाटतो. पण ते रेखाटत असताना इथं न कळत हा महावृक्षाचा महापुरुष असा लक्षार्थ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे इथे महावृक्ष म्हणजे इथं दुसरा अर्थ काय होतो, महापुरुष. आणि मग याच्यात मग हा महापुरुष आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन इथे आपल्याला घडताना दिसतं. तर मित्रांनो, कवी बी जे आहेत त्यांची चाफा नावाची कविता आहे की चाफा एकीकडे ती कविता वाटते, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत काही केल्या सोडेना, अशी ही जी कविता वाचताना ती प्रेम कविता वाटते. पण तिथे नंतर एक जी परमेश्वर भेटीची ओढ आहे, जीवाशिवाची जी भेट आहे त्याचं कुठेतरी दर्शन आपल्याला त्यामध्ये घडताना दिसतं. तर हे सगळं जे अर्थ आपल्या मनात येतात आणि काव्यात सौंदर्य प्राप्त होतं, त्यामागं त्या शब्दात असणारी शक्ती महत्त्वाची असते. आणि म्हणून व्यंजना ही कवी व्यापाराला अधिक अनुकूल असणारी शक्ती मानली जाते. आणि तिचं जी शाब्दी जी व्यंजना आहे ती शाब्दी व्यंजना अभिधा आणि लक्षणेनं अर्थ घेऊन सुद्धा आपल्याला तिथे व्यंजनेचा आधार घेताना घ्यावा लागतो. हे दाखवणारे त्याचे जे दोन प्रकार आहेत, अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना, त्या संदर्भानं आपण चर्चा केली. तर मित्रांनो, इथेच आपण या व्यंजना शक्तीचा जे दोन मुख्य प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार शाब्दी व्यंजना, त्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत चर्चा केली. पुढच्या भागामध्ये आपण जो व्यंजनेचा दुसरा प्रकार आहे अर्थी व्यंजना आणि तिचे पुन्हा उपप्रकार या संदर्भानं चर्चा करू. तोपर्यंत इथेच थांबूया.